तू एक सांगलीची पण गोष्ट सांगत होतास. हा 10-11-12 वर्षाचा होतो. माझी मावशी ऑफ झालेली, म्हणजे अंत्यविधी सगळं झालं आणि 10वं वगैरे झालं. एक कॉर्नर होतं आणि बेसमेंटला तिथे दुकानं असतात, ते चालू असतात, ते बंद होतं. तिथून मला माझ्या मावशीचा आवाज आला. माझं नाव घेऊन आवाज येते, सुमित सुमित इकडे सुमित. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. बरोबर. सुमित, मी हे पण बघितलं की तू एक सांगलीची पण गोष्ट सांगत होतास. ही माझ्या घरच्यांच्या बाबतीत, ते आता बोलेल ना तर घरचे वाटतं रागवतील किंवा काय रिॲक्शन असेल मला माहीत नाही, पण ती माझे पर्सनली हे झालेलं. कारण की मी असेल 11-12 वर्षाचा, 10-11-12 वर्षाचा होतो. माझी मावशी ऑफ झालेली, सगळ्यात लहान मावशी, सगळ्यात लाडकी मावशी, एकदम जवळची होती. ती आजाराने ऑफ झाली 28व्या वर्षी. म्हणजे सगळं झालं, म्हणजे अंत्यविधी सगळं झालं आणि 10वं वगैरे झालं. आपल्यात असतात ना की आपण जातो याच्यासाठी अस्थि विसर्जनला. मी, माझा मामा, माझी आई, माझी आजी, माझ्या बाकीच्या 3 मावश्या, आम्ही निघालो. माझं गाव सांगलीला आहे. अस्थि विसर्जन वगैरे दुपारी झालं, व्यवस्थित झालं, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता आम्ही एक हॉटेल घेतलेलं तिकडे, गणपती मंदिर आहे, सांगलीचा फेमस गणपती आहे, तिकडे एक हॉटेल घेतलेलं आम्ही सिटीमध्येच. तर आता आम्ही जाऊन थकलेलो, दुपारचं सकाळपासून ट्रॅव्हलिंग, दुपारी असते विसर्जन. आम्ही जाऊन सगळे झोपलो वगैरे हॉटेल घेऊन. संध्याकाळ झाली, मी मामाबरोबर खाली हॉटेलमध्ये सगळ्यांसाठी जेवण वगैरे घाला. आम्ही कोण डिश एखाद्या डिश खायचं, कोणाला दाल राईस खायचं, मग घ्यायला गेलेलो. ते घेऊन निघतो, तो मामा आत होता आणि मला कंटाळा येत होता, थंडी वाजत होती आतमध्ये ते AC-मध्ये. मी बाहेर उभा होतो, मला मी बाहेर आहे. एक कॉर्नर होतं, आता दुकान असेल ते बंद होतं आणि बेसमेंटला तिथे दुकानं असतात, ते चालू असतात, ते बंद होतं. तिथून मला माझ्या मावशीचा आवाज आला. माझं नाव घेऊन आवाज येते, सुमित सुमित इकडे सुमित. मी पहिलं बघितलं, माहिती कोण मला ओळखत नाही, फिमेल व्हॉईस आहे. एकतर मामा देणार आवाज, माझी आई नाही आली, माझ्या बाकीच्या मावश्या नाही, आजी नाही, सगळे रूमवर आहे. तिसरा आवाज जेव्हा मला आला ना सुमित, मला क्लिक झाले, माझ्या मावशी. आणि भाई लहान मुलांना ती उंगली करायची असतं माहिती आहे, आपल्याला बोलतात की मागे वळून बघायचं नाही, अस्थि विसर्जन झाल्याने. सगळे सरळ चालत आहेत, त्यातलं एक अवली किडा असतं, तो मीच होतो. मागे वळून बघितलं, भाई अस्थि विसर्जन झाले, फर्स्ट टाईम बघतोय अस्थि विसर्जन झाले. काय झाले ते गेलं, पण ते नंतर एकदम आलं, पण त्यांनी काय हार्म नाही झालं मला कधी. मला असं वाटलं की ती मावशी सोबतच आहे आणि ती मागे वळून बघितलंस? हां, मागे का वळून दिसलं तुला? अस्थि जात आहेत पाण्यात, तेवढंच, काय दिसलं नाही. पण ते बॅकफायर झालं माझ्यावरती संध्याकाळी, रात्री जेव्हा हॉटेलमध्ये आम्ही जेवण घ्यायला गेलो ना, तेव्हा ते बॅकफायर झालं. आवाज दिला फक्त मावशीने, हार्म काहीच नाही झाले. असं इतके गोष्टी घडल्यात, कधी हार्म नाही झाले मला. काय माहिती की माझे स्टार्स चांगले आहेत, किंवा मी जसं पहिलं पण बोललो की आपण आपल्या रस्त्याने जात राहायचं. आपण त्यांना काय हे केलं ना, त्रास दिला ना, ती चॅलेंज केलं, मग ते दाखवतात, ते प्रेझेन्स तुम्हाला दाखव ना, ते तुम्हाला काही करणार नाही. ही गोष्ट मला 100% माहिती आहे. त्यामुळे आपण आपल्या रस्त्याने जात राहायचं, आपण आपलं आयुष्य जगत राहायचं आहे. ते आहेत ना, तुम्ही देवांना मानताय तर तुम्ही यांना पण मानलंच पाहिजे. आणि एंटिटी असतातच. आणि माझ्या मावशीचं तर तेच झालं की मला आलं एकदाच आवाज, त्याच्यानंतर कधी मला परत काहीही असं झालं नाही. म्हणजे तोच आवाज आला आहे, तेच झालं आहे, कधीच नाही झालं ते. कोल्हापूरला माझ्या मावश्या, 2 मावश्या, मी, आजी आणि मावशीचे एक फ्रेंड होते, ते ज्योतिष होते. माझी मावशी पण ज्योतिष आहे. ते आम्ही लोकांनी प्लॅन केलं, माझी 10वी झालेली नुकतीच, एप्रिल-मेची सुट्टी होती, तर जाऊया गावच्या साईडला, कोल्हापूरची देवी अंबाबाई आणि सगळ्या महालक्ष्मीचं दर्शन आपण करूया, ज्योतिबा करूया. आणि माझी मावशी ज्योतिषामध्ये गगनगिरी माझं आमचं करायची.
गगनबावडा घाट आहे, त्यांचं वरती मठ आहे, सुंदर मठ आहे. कधी भाई तुझ्या माध्यमातून सांगतो, कोणी जाणं असेल तर जा, दर्शन घ्या, मस्त दार आहे. एप्रिल मेचाच महिना, गेलो आम्ही, सगळं आम्ही फिरलो, काही असं हे नव्हतं, मजा वगैरे करत होतो. गगनबावडा घाटावरती गेलो, दर्शन घेतलं. तिथे आम्हाला त्यांचा प्रसाद वगैरे भेटला. आजी होती तर आजीचा हात पकडून मी चालत होतो. मी खाली आलो, म्हणजे गाडीत आलो आम्ही. वरतून मला एवढं दिसलं की ते गावी तो वणवा वगैरे जंगलात लावतात ना, पाऊस चालू आणि वणवा पण चालू आहे. सिनरी तो मस्त वाटत होता. पाऊस पण चालू झालेला आणि वणवा पण पेटलेला त्या साईडला. सिनरी वगैरे झाली, बघून खाली उतरलो तर गाडीत नाही, इनोवा होती 7 सीटर. पुढे ते मावशीचे एक फ्रेंड बसलेले, मावश्या दोन्ही मिडलमध्ये होते आणि लास्टला मी आणि आजी होतो. गाडी निघाली आहे, घाट उतरतोय. आता एक असतं ना की एका साईडला दरी आहे, एका साईडला डोंगर आहे, मधून चालली आहे गाडी. मागे गाडी असेल तर कळतं ना रे. ती गाडी फ्लॅश मारते कंटिन्यू, आम्हाला हॉर्न देत नव्हती, फ्लॅश मारवते. ते गावच्या साईडला तसेच चालतं की आपण ट्रकवाले असतील, कारवाले असतील, जे हायवेचे हेवी ड्रायव्हर असतात, ते लोक हॉर्न वाजवत नाही, डायरेक्टली लाईट मारून चालवतात. पास व्हायला गाडी लाईट येते, लाईट येते, लाईट येते. मी मागे कार दिसत होती. एक टर्निंग पॉईंट आला, खाली उतरताना ती लाईट गायब. गाडी दिसते व्हाईट कलरची, ती गाडीच गायब. तू जाणार कुठे? लेफ्टला काय गावात शिरायचा एंट्री नव्हतीच, कारण की डोंगरावर होतो आपण. राईटला दरी, गाडी दरीत तर नाही पडली. काय ॲक्सिडेंट झाला तरी आवाज येतो ना जोरात आपल्याला. आणि सगळीकडे ते लोकांची ते भिंत होती, सेफ्टी वॉल होतं त्यांचे, की गाडी टर्निंगच्या वेळेला वगैरे. ती गाडी गेली कुठे? आणि मी आणि माझी आजी एवढी शांत झालो असं ना, दोघांचा आवाज बंद. हॉटेलमध्ये, कोल्हापूरच्या सिटीच्या हॉटेलमध्ये आमचं पोचूपर्यंत आम्ही आवाज बंद. हिंमतच नव्हती. आम्ही मावशीला सांगितलं, नाही असं काय नाही. अरे होतं, त्यांना विश्वास नाही असेल तर आता मी काय असं जबरदस्ती करू शकत नाही. ही गोष्ट माझी आणि आजीने आम्ही दोघांनी बघितलेली. आजी, आता मी खोटं बोलू शकतो असं होईल, माझी आजी तर खोटं बोलणार नाही ना. तिला पण तिचं ॲट द टाईम दिसलं, मला पण तेच दिसलं. एक्झॅक्टली काय होतं ते? कार होती मागे. मग त्यात कोण चालवते, काय चालवते, काय? काहीच नाही, कारण की अंधार होता आणि अप्पर डिप्पर मारत चालवतो ना आपण हाय बीमवर, असं तसं ते डोळ्यावर येत होतं. आणि ते कंटिन्यू फ्लॅश करत होता आणि कंटिन्यू तो अप्पर डिप्पर मारतो की त्याला जागा दे जायला. समोरून पण गाडी आलं ते. मग आमच्या ड्रायव्हरने काय बोललं की जागा, आम्ही एवढं पण बोललो की भाई मागची वाटतं गाडी आहे, त्याला जायला जागा पाहिजे. समोरून पण गाड्या येतात. एकच वे आहे, 2 वे केलं त्याला एकाच रोडला. वरती यायला पण एकच रस्ता, खाली उतरायला पण तोच. पण समोरून गाड्या असं त्यांना पण जायला जागा द्यावीच लागतं. आता देऊच नाही शकत आहे. टर्निंग पॉईंटला ती गाडी गायब झाली मागे. गेली कुठे गाडी? थांबली असेल, काय असेल कळून येतं ना. व्हाईट कलर असं आहे ना, अंधारात दिसून येतो लगेच. कशातही व्हाईट कलर दिसतो, तेवढं मला कलर दिसलेला व्हाईट आहे. गाडी गेली कुठे, काय झालं कुठे, काहीच नाही माहिती आम्हाला. आणि ना त्या तिथे कुठे गाव होतं की त्या गावात एंट्री करेल तो, लेफ्टला जाईल, तसं काहीच नव्हतं. तिथे फक्त बोलतात ना बाई, हेच होतं. तू काहीतरी आता काय सेफ्टी म्हणून असेल. मी तर बोलते, आता बघ आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठातून निघालेलो, तर मला तर असंच वाटतं ते आमच्या सेफ्टीसाठीच असेल आमच्यावर. ते त्यांना वाटलं असेल की बाबा हे आता इथून सुरक्षित घरी हॉटेलवर जातील, आरामात जातील, सेफ्टी आहे, गेले असतील. मी काय असं नाही बोल की ते भूत होतं. मी हे बोलू शकतो ते म्हणजे महाराजांनी सगळं गगनगिरी महाराजांनी पाठवलं असेल आपल्या सेफ्टीसाठी. खूप वेळा तसं पण होतं. सो त्यामुळे एवढा एक विश्वास आहे. आता किती वेळा तुला एक गोष्ट माहिती असेल की आपण इकडे जातो अक्कलकोटला वगैरे, लोकांना स्वामींचे आभास होतात किंवा स्वामी दिसून येतात त्यांना, त्यांच्या त्यांना कोणत्या तरी याच्यातून बाहेर काढतात. मला तसंच वाटलं
कारण की मी गगनगिरी महाराजांचं नाव कधी जास्त ऐकलं नव्हतं. मी माझ्या मावशीच्याकडूनच ऐकलेलं. मी फर्स्ट टाईम गेलेलो त्या मठात. त्याच्यानंतर सवय झाली की हां बाबा गगनगिरी महाराजांचं मला जसं कळायला लागलं, मी वाचायला लागलो, गुगल करायला लागलो काय होतं.